नमस्कार फ्रेंड्स, मी ॲडव्होकेट संजय गुरव. आज आपण भारतीय न्याय संहिता BNS 2023 या कायद्यातील कलम 8 या कलमाच्या तरतुदी आज आपण सविस्तरपणे समजून घेणार आहोत. हे कलम कशावर भाष्य करते, ह्या कलमात कोणत्या तरतुदी आहेत हे आज आपण जाणून घेणार आहोत. तर भारतीय न्याय संहिता BNS 2023चा कायदा आहे हा. या कायद्यातील कलम 8 हे अशा गुन्ह्यांशी संबंधित आहे जिथे शिक्षा म्हणून केवळ दंड, फाईन दिला जातो. हे कलम दंड न भरल्यास होणाऱ्या कारावासाचे नियम स्पष्ट करते. काय म्हटलेलं आहे? हे कलम काय करतं? तर दंड न भरल्यास होणाऱ्या कारावासाचे नियम स्पष्ट करते. याची व्याख्या काय आहे? कलमाचं नाव काय आहे? तर केवळ दंडाची शिक्षा असल्यास गुन्ह्यांमध्ये दंड न भरल्याबद्दल कारावास. काय म्हटलेलं आहे? केवळ दंडाची जर शिक्षा असेल आणि तो दंड न भरल्यास गुन्ह्यांमध्ये दंड न भरल्याबद्दल कारावास. कलमाची व्याख्या काय आहे? तर जर गुन्हा केवळ दंडास पात्र असेल तर दंड न भरल्याबद्दल न्यायालयाने दिलेला कारावास हा साधा म्हणजे सिंपल असेल. तसेच दंड न भरल्यास होणाऱ्या कारावासाची मुदत खालीलप्रमाणे असेल. मध्ये काय 5,000 रुपयांपर्यंत दंड असल्यास 2 महिन्यापर्यंत कारावास असेल. मध्ये आहे 10,000 रुपयापर्यंत दंड असल्यास 4 महिन्यापर्यंत कारावास असेल. क असल्यास इतर कोणत्याही परिस्थितीत 10च्या वरती दंड असेल तर 1 वर्षापर्यंत कारावास असेल. मध्ये काय दिलंय? इतर कोणत्याही परिस्थितीत 10,000च्या वरती जर दंड असेल तर त्याची शिक्षा ही 1 वर्षापर्यंत कारावास असू शकते. सोप्या शब्दात समजून घेऊया. काही काही छोटे गुन्हे असतात, काही गुन्हे छोटे असतात. उदाहरणार्थ सार्वजनिक ठिकाणी उपद्रव करणे, ज्यामध्ये कोर्ट फक्त दंड आकारते. जर आरोपीने तो दंड भरला नाही, तर कोर्ट त्याला जेलमध्ये पाठवू शकते. पण ही जेल सश्रम म्हणजे रिगरस नसून, कठोर नसून साधी, सिंपल असते. दंडाचे प्रमाण कसं आहे, स्केल कसं आहे, तर दंडाची रक्कम, फाईन अमाउंट कशी असते, ते कमाल कारावास, मॅक्स इम्प्रिझनमेंट. ओके. त्या दंडाची रक्कम, फाईन अमाउंट आणि कमाल कारावास. तर 5,000 पर्यंत 2 महिने कारावास, 5,000 चा दंड असेल तर 2 महिने कारावास असेल. 5 ते 10,000 असेल तर 4 महिने, 10,000 पेक्षा जास्त असेल तर 1 वर्ष कारावास होऊ शकते. उदाहरण काय? उदाहरण समजून घेऊया. जर अमोलला जर सार्वजनिक ठिकाणी शांतता भंग केल्याबद्दल 3,000 दंड झाला आणि त्याने तो भरला नाही, तर त्याला जास्तीत जास्त 2 महिने साधा कारावास भोगावा लागेल. आता हे कलम का अस्तित्वात आलेलं आहे? केवळ दंड असलेल्या गुन्ह्यांसाठी कोणालाही अनिश्चित काळ तुरुंगात ठेवणे अन्यायाचे ठरेल. कायद्याची जरब राहावी जेणेकरून लोकं दंड भरतील आणि त्याच वेळी ही शिक्षा गुन्ह्याच्या तीव्रतेपेक्षा मोठी नसावी, यासाठी हा विशिष्ट स्केल प्रमाण ठरवण्यात आलेला आहे. आता या कलमाचं महत्त्व काय आहे आणि उद्दिष्ट काय समजून घेऊया. स्पष्टता, दंडाच्या रकमेनुसार किती शिक्षा द्यायची याचे गणित निश्चित करणे. मानवतावाद, केवळ आर्थिक अडचण असलेल्या व्यक्तीला कठोर जेल ऐवजी साधा कारावास देणे. न्यायिक शिस्त, न्यायाधीशांना मनमानी शिक्षा देण्यापासून रोखणे. आता ह्या कलमासंबंधात लॅटिन मॅगझीन कोणती आहे? तर हे कलम लेक्स नॉन कॉगिट ॲड इम्पॉसिबिलिया या तत्त्वाचा विचार करते. याचा अर्थ काय? या मॅगझीनचा अर्थ काय? लेक्स नॉन कॉगिट ॲड इम्पॉसिबिलिया. याचा अर्थ काय होतो? तर कायदा कोणालाही अशक्य गोष्ट करण्यासाठी सक्ती करणार नाही. काय म्हटलेलं आहे? कायदा कोणालाही अशक्य गोष्टी करण्यासाठी सक्ती करत नाही. जर गरिबीमुळे दंड भरणं अशक्य असेल, तर त्याला गुन्ह्यापेक्षा मोठी शिक्षा दिली जाऊ नये, असा हा कायदा विचार करतो. हे कलम विचार करतं. या कलमाचे उल्लंघन, शिक्षा आणि उपाय काय? जर कायदा मॅजिस्ट्रेटने रुपये 5,000 दंडासाठी 3 महिने शिक्षा दिली, तर ते कलम 8 चे उल्लंघन आहे. उल्लंघन काय होऊ शकतं? तर एखाद्या मॅजिस्ट्रेटने 5,000 दंडासाठी 3 महिने शिक्षा दिली, तर ते ह्या कलमाचे उल्लंघन ठरू शकतं. उपाय काय? अशा आदेशाविरुद्ध आरोपी सत्र न्यायालयात दाद मागू शकतो. दंड भरल्यास आरोपीची त्वरित सुटका होणे हा त्याचा कायदेशीर हक्क आहे. आता न्यायालयीन प्रकरण कोणते आहेत ह्या कलमासंबंधित? तर BNS मधील हे कलम जुन्या IPCच्या कलम 67 वर आधारित आहे. खटला काय आहे? तर रॉबर्ट डी सौजा विरुद्ध कर्नाटक राज्य संदर्भित खटला काय? रॉबर्ट डी सौजा विरुद्ध कर्नाटक राज्य. निर्णय काय होता? कोर्टाने स्पष्ट केले की दंड न भरल्याबद्दलची शिक्षा ही पर्यायी शिक्षा आहे, ती मूळ शिक्षा नाही. त्यामुळे ती साधीच असायला हवी. आता या कलमासंबंधित असलेले संविधानिक कलमे आणि कायदे समजूया. संविधानातील अनुच्छेद 21 कायद्याच्या योग्य प्रक्रियेशिवाय स्वातंत्र्यावर गदा आणता येत नाही.
BNSS कलम 479 कारावासाची अंमलबजावणी करण्याची पद्धत. तर हे हे या कलमासंबंधित असलेले संविधानिक कलमे आणि BNSSचा कलम 479 हे संबंधित आहेत. कलमाची समीक्षा काय आहे? BNSमध्ये दंडाची रक्कम वाढवण्यात आली आहे. BNSमध्ये काय दंडाची रक्कम वाढवण्यात आली. पूर्वी ही मर्यादा ₹50 आणि ₹100 होती. आता 5,000 आणि 10,000 आहे. हे महागाईच्या काळानुसार योग्य आहे. मात्र गरीब लोकांसाठी 5,000 ही मोठी रक्कम आहे. त्यामुळे दंड न भरल्यास होणारा कारावास हा गरिबांसाठी अधिक त्रासदायक ठरतो, अशी टीका केली जाते. निष्कर्ष काय? कलम 8 हे किरकोळ गुन्ह्यांसाठी दंडाची सक्ती करते आणि दंड न भरल्यास कायदेशीर पर्यायांची स्पष्ट मर्यादा आखून देते. हे कलम सुनिश्चित करते, की दंड न भरल्याची शिक्षा ही मूळ गुन्ह्याच्या सामाजिक परिणामांपेक्षा अधिक नसावी. तर मित्रांनो, आज आपण BNS कायद्यातील कलम 8 या कलमाच्या तरतुदी आज आपण सविस्तरपणे समजून घेतलेल्या आहेत. हे कलम अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही वारंवार पहा, जेणेकरून ह्या कलमाच्या तरतुदी तुम्हाला चांगल्या प्रकारे समजतील. हे कलम तुम्हाला अधिक चांगल्या प्रकारे समजेल. असेच कायदेविषयक ज्ञान मिळवण्यासाठी, कायदेविषयक माहिती मिळवण्यासाठी आमचं चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि आपल्या प्रियजनांना, मित्रांना फॉरवर्ड करा. जेणेकरून त्यांनाही कायदेविषयक माहिती मिळेल, त्यांचेही कायदेविषयक ज्ञान वाढेल. तर आज आपण इथेच थांबूया. धन्यवाद.